चिरनेरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे। काही दिवसापूर्वी या ठिकाणी म्हणजे चिरनेरमध्ये काही कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता। त्यानंतर त्याचे काही नमुने आहेत ते पुणे या ठिकाणी पाठवले होते व तसेच भोपाळ ठिकाणी देखील पाठवले होते। नंतर भोपाळ या ठिकाणाहून वैद्यकीय चाचणीचा जो अहवाल आला त्या अहवालमध्ये बर्ड फ्लू झाल्याचं समजल्यानंतर चिरनेरमध्ये जे पोल्ट्री फार्म आहेत त्या पोल्ट्री फार्ममधल्या जेवढ्या कोंबड्या होत्या त्यांना नष्ट करण्याचे जे आदेश आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे। आपण सध्या उरणमधील चिरनेर एका पोल्ट्री फार्ममध्ये आहोत। आपण पाहू शकतो की हा एक पोल्ट्री फार्म आहे। चिरनेरमध्ये असे असंख्य पोल्ट्री फार्म आहेत, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर चिरनेरमध्ये जेवढेही पोल्ट्री फार्म होते तेथील ज्या कोंबड्या आहेत त्या आता नष्ट करण्यात आलेल्या आहे। आपण पाहू शकतो की हा पोल्ट्री फार्म आहे, हा चिरनेरमधला पोल्ट्री फार्म आहे। खरं तर इथे कोंबड्याचं जे संगोपन आहे ते केलं जातं। कुक्कुटपालन व्यवसाय हा खरं तर चिरनेर वासियांचा आहे। हाच एक पोल्ट्री फार्म आहेत। आपण पाहू शकतो की हा पूर्णपणे इथे जेवढ्या कोंबड्या होत्या त्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांनी नष्ट केलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे फवारणी देखील केलेली आहेत। आता कुठलाही कोंबड्या नाहीत आणि इथे जे कोंबड्यांची अंडी होती ते देखील नष्ट करण्यात आलेले आहे। त्यामुळे चिरनेरवासियां आता सध्या पुन्हा एकदा प्रश्न निर्माण करत आहे की बर्ड फ्लू झाल्यानंतर आमच्या असंख्य ज्या कोंबड्या आहेत त्या नष्ट केलेल्या आहेत, तर आमचा जो रोजगार होता तो त्याच्यावरती होता, आता आम्ही पुढे करायचं काय, असे अनेक प्रश्न घेऊन सध्या चिरनेरवासीय चिंताग्रस्त झालेले आहेत। आपण पाहतोय की हाच तो पोल्ट्री फार्म आहे। या पोल्ट्री फार्ममध्ये पूर्ण सुखसुखाट दिसतात। एकेकाळी इकडे आवाज यायचा जो कोंबड्यांचा, मात्र तो आवाज येत नाही। आपल्यासोबत या पोल्ट्री फार्मचे काही मालक आहेत, आपण त्यांच्याशी थेट जाणून घेणार आहोत नक्की काय झालं। बर्ड फ्लूचा शिरकाव झाला, त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आणि आदेशानंतर आता आपण पाहतोय की कोंबड्या पूर्ण नष्ट करण्यात आलेल्या आहेत। आदेशानुसार त्यांनी नष्ट केल्या, पण त्याचा आमचा रोजीरोटीचा जो प्रश्न होता तो आता जास्त हे झालेला आहे। मला वाटतं त्यांनी आमची नुकसान भरपाई आम्हाला तरी थोडीफार तरी द्यावी। किती दिवसापूर्वी या कोंबड्यांचा काही संशयास्पद मृत्यू झाला होता? हा आमच्या इथे तर अजिबात झाला नव्हता। हा दुसऱ्या एका शेतकऱ्याच्या ज्या कोंबड्या आहेत फार्मवाला त्याचा नुकसान झाला, पण त्यांनी तो गावासाठी त्याच्यामुळे त्यांनी गावाला वेठीस धरला। काय वाटतं आपल्या ह्या चिरनेर गावामध्ये किती पोल्ट्री फार्म असतील? साधारण 8-10 पोल्ट्री फार्म आहेत आणि बाकी घरगुती प्रत्येक घरामध्ये 2-5 तरी कोंबड्या आहेत। आतापर्यंत जे जिल्हाधिकारी आले त्यांच्या आदेशानुसार आता सध्या पशुवैद्यकीय टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे, तर किती कोंबड्या म्हणजे गावच्या आपल्या पूर्ण नष्ट केल्या असतील? आतापर्यंत साधारण 2000च्या आसपास कोंबड्या तरी नष्ट केल्या। आपला जो पोल्ट्री फार्म जो व्यवसाय आपण करताय तो किती वर्षापासून करताय? माझा साधारण 10 वर्षापासून आहे। सध्या या आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये होत्या किती कोंबड्या होत्या आणि कुठल्या जातीच्या होत्या? माझ्या पोल्ट्री फार्ममध्ये साधारण 400 ते 450 कोंबड्या होत्या आणि सध्या गावरान जातीच्या सगळ्या होत्या। तर त्या गावरान जातीच्या कोंबड्या ज्या सगळ्या नष्ट करण्यात आलेल्या आहे, तर किती रुपयांचं नुकसान झालेलं आहे आपलं? साधारण 6 ते 7 लाख माझं नुकसान झालं। काय मग सरकारकडे काही मागणी आहे आपली? मागणी अजूनपर्यंत केलेली नाही, पण त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं का तुम्हाला आम्ही नुकसान भरपाई देऊ। आपण पाहू शकतो की आम्ही मागणी केलेली नाही, मात्र सरकारचं असं देखील म्हणणं आहे की नुकसान भरपाई देऊ। काही या गावचे सरपंच उपसरपंच देखील आहेत, आपण त्यांचे जाणून घेणार आहोत। कुठेतरी म्हटलं होतं की चिकन खाणे हे योग्य आहे, मात्र आता आपल्याच गावात बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे, कसं पाहता याकडे? आता बर्ड फ्लूचा जो शिरकाव झालेला आहे, खरोखर आमच्या चिरनेर गावच्या मध्ये जो आता एक सूर्यकांत म्हात्रे त्याच्या पोल्ट्रीमध्ये येऊन गेलं होतं, सांगितलं त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आलं म्हणून आमच्या चिरनेरमध्ये सांगितलं की तुमच्यावर बर्ड फ्लू आलेला आहे, तर ते आता सर्व कोंबड्या नष्ट करायला लागतील। आम्हाला ग्रामपंचायत सांगितलं गेलं, त्या पद्धतीने आदेशानुसार आम्ही सर्व गावामध्ये फिरलो, नाही करून 2000च्या आसपास कोंबड्या मारण्यात आल्या। पण आम्हाला सरकारला एवढंच बोलायचं आहे की कुक्कुटपालन हा तुम्हीच रोजगार दिलेला आहे शेतकऱ्याला, कोंबड्यांवर उत्पन्न करा, त्याच्यावर रोजीरोटी करा। आज ते यांच्यासारखे बरेच लोक आहेत की 10-15 वर्ष त्याच्यावर उदरनिर्वाह करतात। काही कांचे 2, कोणाच्या 5, कोणाच्या आता यांच्यासारख्यांच्या जवळ 250-300च्या वर कोंबड्या होत्या, पण भरपूर नुकसान झाले। आता आम्हाला सरकारला एवढीच विनंती आहे का तुम्ही आज जे मारायला सांगितलं ठीक आहे, मारले, आम्ही चिरनेर गाव बर्ड फ्लूमधून मुक्त करण्यासाठी हे सर्व केलं आहे। आम्हाला यांच्यासारख्या लोकांनी पण सहकार्य ग्रामपंचायत गावासाठी केलेलं आहे। तर सरकारला एक विनंती आहे का आज आमच्या चिरनेरसाठी विचार केला तर 25-30 लाखाचा हा नुकसान झालेला आहे, तर तो कुठेतरी भरून निघावा आणि ह्या लोकांसारख्यांना पुन्हा रोजगार मिळावा, ही एवढी आमच्या मागणी आहे त्यांच्याकडनं। धन्यवाद। आपण पाहू शकतो की काही ग्रामस्थ देखील आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी थेट जाणून घेणार आहोत। आपण देखील या ठिकाणी आता आलेला आहात, आपण देखील समाजसेवकाची भूमिका या ठिकाणी बजावताना दिसता, मात्र अचानक बर्ड फ्लू आल्याने असंख्य कोंबड्या या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आता गाडण्यात देखील आलेल्या आहेत आणि नष्ट करण्यात आलेल्या आहे, तर कसं पाहता याकडे?
तर झालं ते झालं समजा, त्यांच्यावर आपण काही बोलू शकत नाही. पण हा जर गाव म्हटला तर या गावामध्ये कुक्कुटपालनावर अनेक संसार चालत असतात. आणि काही लोक तर असे आहेत की एक कोंबडा विकला, 500-700 रुपये भेटले तर मुलाला काय वह्या पुस्तकं आणतात किंवा त्याच्या शिक्षणासाठी खर्च करतात. कधी कधी घरामध्ये जेवायला काय नसला तर ते अंडी उकडून वगैरे ते जेवतात, अशी परिस्थिती आहे. आणि आज हा एका शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये हा समजा रोग आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पूर्ण गावाला बेटीस धरलं गेलं आणि जवळ 2000 ते 3000 कोंबड्यांना मारण्यात आलं. ठीक आहे, झालं ते झालं, पण आता त्याच्यामुळे एक उपाय काय करू शकत नाही. तर माझी प्रशासनाला एवढी विनंती असेल, स्थानिक आमदार असतील किंवा सरकार असेल, मुख्यमंत्री असेल, की जे शेतकरी आहेत अत्यंत गरीब आहेत आणि ह्या गावाला एक इतिहास आहे, तर ह्या गावातील सर्व शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई मिळावी, हा माझा प्रथम एक हे असेल, सरकारला माझा सल्ला असेल. आणि आपण पाहतोय की नुकसान तर झालेलंच आहे, मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून काही म्हणजे विमा वगैरे तुमचा काय होता का नागरिकांचा वगैरे या कोंबड्या संदर्भात? नाही, विमा शक्यतो नसणार आहे, कारण घरगुती भरपूर जणांच्या घरात कोंबड्या असतात, त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर असतो. फक्त आमच्या गावात एक 6 ते 7 पोल्ट्री फार्म ते मोठे आहेत, त्यांचं काहींचं असेल, पण तरीही त्यांनाही शासनाची मदत मिळेल असं वाटत नाही. पण आमची शासनाला एक मनापासून विनंती आहे की या सर्वांचं आपण योग्य तो त्यांना मोबदला मिळावा, अशी आमची इच्छा आहे. नक्कीच, धन्यवाद. आपण पाहू शकतो की ग्रामस्थ आणि मालकांचं व उपसरपंच असं देखील म्हणणं आहे की जे झालंय ते अयोग्य आहे आणि आता काय शेवटी थंडीमध्ये हा आजार वाढीस देखील येतो, मात्र आम्हाला योग्य तो मोबदला मिळावा अशी जी प्रतिक्रिया आहे ती येथील ग्रामस्थांनी व तसेच मालकांनी व उपसरपंचांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, उरण, चिरनेर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.